कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीनं वीज बिल वाचन, मीटर रिडिंग, स्मार्ट आणि हार्मोनिक मीटरबाबत औद्योगिक ग्राहकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वीज नियामक आयोगानं दिलेल्या नवीन आदेशानुसार सर्वच वीज ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये बदल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी KWH युनिट आकडेवारीवर बिलांची आकारणी होत होती, मात्र आता KVAH युनिटवर आकारणी होणार आहे. त्यामुळे वीज बिल वाढण्याची शक्यता असल्यानं सर्वच औद्योगिक ग्राहकांनी पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कॅपॅसिटर APFC पॅनल यंत्रणा बसवून घ्यावी आणि त्यांची नियमित देखभाल करावी असं आवाहन दिवाण यांनी केलं. स्मार्ट मीटर, हार्मोनिक मीटरची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य आणि ही मीटर ग्राहकांसाठी कशी फायद्याची आहेत याची सविस्तर माहितीसुद्धा त्यांनी दिली. पॉवर क्वालिटी मीटर औद्योगिक ग्राहकांच्या फायद्यासाठी असून यामुळं उद्योजकांना यंत्रणा खराब होण्यापूर्वी पूर्ण सूचना मिळते असं त्यांनी सांगितलं. यावेळी दिवाण यांनी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. औद्योगिक वीज ग्राहकांनी पॉवर क्वालिटी मीटर 31 डिसेंबर 2025 पर्यंत बसवावं असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता MS मिसाळ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ, अशोक जाधव, मंदार बोरगे, नितीन धुमाळ, अभिजित पाटील, प्रसाद कडूकर, कुशल सामानी, प्रसन्न तेरदाळकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.